सुंदर
सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख
हरे हरे राम कृष्ण हरे रूप
खुला करा बोल तुझ प्रती आहे मागणते का तुझ प्रती आहे मागणते का तुझ प्रती आहे मागणते का तुझ प्रती आहे पाहे पांडुरंगा तुझे पाहे पांडुरंगा मागणते का तुझ प्रती आहे मागणते तुझ प्रती आहे मागणते का तुझ प्रती आहे तरी पाहे पांडुरंगा या संताची निर्मी ह्याची मत देई या संताची निर्मी ह्याची मत देई आणि तुझे काही न मागणे तुका म्हणे आता उदार तू होई तुका म्हणे आता उदार तू होई तुझे काही जास्त गोंगाट मागणे ते मागणे ते तुझ प्रति मागणे ते
तरी पाय देशील तरी पाय पांडुरंगा या संताची नवी या संताची नवी हेची मदत दे हेची मदत दे या संताची नवी या संताची नवी या संताची आणि तुझे काय
आहे देशील तरी पाहे पांडुरंगा या संतांची निर्वी ह्याची मज देई आणि क तुझे काही न मागो देवा तुका म्हणे आता उदार तू होई तुका म्हणे आता उदार तू होई मज ठेवी पायी संतांची या संतांची निर्वी ह्याची मज देई आणि क तुझे काही न मागो देवा विठ्ठल विठ्ठल मागणे ते एक तुझ प्रती आहे देशील तरी पाहे पांडुरंगा या संतांची निर्वी ह्याची मज देई आणि क तुझे काही न मागो देवा महायोग पिठे तट भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं वरब्रह्मलिङ्गं भज पाण्डुरङ्गं कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका कथावज्ञ जीव धरतावतारं कलंकं कले ज्योतिका मोदी वक्र सदीशवाद पदधार दक्षिण समाधिस्तमूर्ति ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह धरो भावन झालो चराचरी जयांचे केली स्मरण हो या सकळ विद्येचे अधिकरण ते जीवंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता विनायकं गुरु नवमी साखरे नाम विश्रुतम येषां चरण सानिध्या जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणं विनायकं गुरु वंदे भवबन्ध विमुक्ते ज्ञान प्रताप विलसत वचन अमृतंच अद्वैत भाव पटुत हित बुद्धि रहस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान अवतीर्णयो श्री रंगनाथ गुरुराज नमस्तुभ्यं विठ्ठल मागणे ते एक तुझ प्रती आहे देशील तरी पाहे पांडुरंगा या संतांची निर्वी ह्याची मज देई आणि तुझे काही न मागो देवा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्ववंद्य विश्वभूषण श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा 3 चरणाचा मागणी पर प्रकरणातील आजच्या सेवेला साजेचा नैमित्तिक अभंग उपस्थित सर्व सज्जनांच्या सेवेसाठी निवडला आहे विठ्ठल जगद्गुरु तुकोबरायांची या दिव्य आणि अलौकिक वाणीला स्पर्श करण्यापूर्वी परिहार देणं वारकरी संप्रदायाचा दंडक असल्या कारणानं किम निमित्त आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत कारण जरी सर्वांना ज्ञात असलं तरी वक्ता या नात्यानं सांगणं माझं कर्तव्य प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी संपन्न होत असणारा अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथ ज्ञानेश्वरी पारायण त्याचबरोबर प्रभू रामचंद्रजींची दिव्य कथा या त्रिवेणी संगमावर नाहून निघणारे तुम्ही सर्व सज्जन भाविक मंडळी या अखंड हरिनाम सप्ताहाच्या 7व्या वर्षातील 7व्या दिवसाचं कीर्तन पुष्प पवनसुत बजरंगबली हनुमंतरायांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पंढरीरायांच्या ज्ञानोबा तुकोबांच्या चरणावर समर्पित करण्यासाठी आपण सर्व ग्रामस्थ मंडळी फतेपूरकर मंडळी पंचक्रोशीतून येणारे भाविक
आणि या कार्यक्रमाचं नियोजन बघणारी सप्ताह कमिटी आपल्या सर्वांच्या वतीनं निमंत्रणाचा कॉल करणारे आदरणीय हरिभक्त परायण गव्हाड सर, त्याचबरोबर इथपर्यंत येण्यासाठी सारखा मागोवा घेणारे फोन कॉल करून आदरणीय हरिभक्त परायण मनोहर दादा वनारसे, तुम्ही सर्व मंडळ आपल्या सर्वांच्या तनमन धनाने अथक परिश्रमाने संपन्न होणारा हा दिव्य ज्ञान यज्ञ सोहळा सांगतेच्या दिशेनं चाललेला, उद्या काल्याच्या प्रसादाने ज्याची सांगता होणार. आज जागराची सेवा आहे. 7वा दिवस म्हणण्यापेक्षा काल्याच्या अगोदर जागर आहे. मग तो त्रैदिनी उत्सव करा, पंचदिनी उत्सव करा की साप्ताहिक साधना असू दे, काल्याच्या अगोदर आतापर्यंत केलेल्या सेवेनं मागण्याचा अधिकार प्राप्त होतो. हा संप्रदायाचा नियम. याच अनुषंगाने विषयाला साजेसा असणारा हा अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा मागणीपर प्रकरणातील हा अभंग तुमच्या माझ्या समोर जो रात्रंदिवस सुखाची मागणी करणारा, तळमळणारा, तडफडणारा जीव आहे, त्या जीवाला मागण्याच्या बाबतीतही मार्गदर्शन करणारा उत्तम हा अभंग आहे. अतिशय गोड. आपल्या जीवनाचंही बर्म ज्याच्यात दडलेलं आहे ती अर्थपूर्ण वाणी जगद्गुरु तुकोबरायांची आहे. आणि या वाणीला आपल्या सर्वांच्या हृदयापर्यंत पोहोचवण्यासाठी ज्या मा शारदेची गरज आहे, मा सरस्वतीच्या आशीर्वादाची गरज, त्यामध्ये तो जर अभिप्रेत आहे तर आम्हा सर्व वारकरी मंडळांची साथ संगत त्याच्यानं तो अभिप्राय पूर्ण होणार आहे, ज्यामध्ये गुणवान गायक वादक मंडळी. कारण कीर्तन म्हटलं की हा खेळ नव्हे ऐकल्याचा. इथे तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंद. मग कोण कोण आहे इथे? सगळ्यात पहिलं श्रोता. का? त्याचं कारण आहे बघता तो वक्ता नो हे श्रोते नवीन. गायक वादका वाचून केवळ बोलता येणं शक्य आहे, परंतु श्रोत्या वाचून बोलणं ही रिकामी बडबड होईल. किंबहुना लोक म्हणतील पागल झाली का ही बाई, पुढे ऐकायला कोणीच नाही, एकटीच बोलायला लागली, ते बरळणं. म्हणून वक्त्याच्या बोलण्याला अर्थ तेव्हा आहे जेव्हा ऐकण्यासाठी श्रोता तयार आहे. म्हणून वक्ता तो वक्ता नो हे श्रोते नवीन. म्हणून प्रथम धन्यवाद तुम्हा सर्वांची. त्यात कीर्तनाचा गाभा, कीर्तनाचं हृदय म्हणजे मृदंगाची साथ आहे. अतिशय उत्कृष्ट अशी मृदंगाची साथ करणारे आदरणीय हरिभक्त परायण मृदंगाचार्य उमेशजी महाराज. सुंदर अशी साथ महाराजजी या ठिकाणी करतात. महाराजींनाही धन्यवाद. विनेकरी बाबा आहे, चोपदारजी या ठिकाणी आहेत. इकडे टाळकरी मंडळी, गावकरी मंडळी, विद्यार्थी वर्ग आहेत. इकडे उत्कृष्ट गायनाची साथ करणारे. आता दोघांची चाल तुम्ही ऐकली, 7 दिवसही ऐकलेली असणारे. आणि ज्या कीर्तनात कृष्ण गोविंद आहे त्या कीर्तनात कशाची कमी हो. आदरणीय हरिभक्त परायण संगीत अलंकार कृष्णाजी महाराज मोरे, तसेच आदरणीय हरिभक्त परायण संगीत अलंकार गोविंदजी महाराज शिंदे महाराज, दोघांची सुंदर साथ आपल्या बाजूने असणारे मोरेश्वरजी महाराज. आणि जे ज्ञानेश्वरी व्यासपीठाचं नेतृत्व करतात आदरणीय हरिभक्त परायण पूजनीय वंदनीय गोरक्षनाथजी महाराज. सर्वांची या ठिकाणी प्रार्थनीय उपस्थिती आहे. सर्व महानुभाव सज्जन, विद्वत प्रचुर असणाऱ्या, सर्वांच्या हृदयात विराजमान असणाऱ्या सच्चिदानंद घन परमात्म्याच्या चरणावर त्रिवार वंदन करत आजच्या सेवेला प्रारंभ करू. विठ्ठल माऊली साऊंड सिस्टम असेल आधी करून सर्व सेवेकरी हार्मोनियम वादकांसहित वाणी जगद्गुरु तुकोबरायांची. आणि आज महाराज स्वतः मागवून दाखवताय. एकीकडे जर विचार केला, संत वाङ्मयात संतांचं चरित्र त्यांच्या बोलण्यावरून कळतंय, पाहायची गरज नाही. संतांचं वाङ्मय जर उघडून पाहिलं, वाङ्मय म्हणजे संत साहित्य ग्रंथ, ते जर आपण उघडून पाहिले आणि ते अभंग जर वाचायला लागले तर जणू काही संत आपल्या सोबत वार्तालाप करतायत. भाषा जर कळायला लागली तर चरित्र कळायला वेळ लागणार नाही. परंतु संतांची भाषा कळणे इतपत अधिकार आपला प्रत्येकाचा असेलच असंही आपण सांगू शकत नाही. करिता कीर्तनाच्या माध्यमातून एक एक अभंग श्रोत्याच्या पर्यंत पोहोचवणं साप्ताहिक नियोजनामधला हा उद्देश. मग
तुम्ही आम्ही प्रत्येक जीव देवाच्या दारात गेलं की मुंडका टेकायच्या अगोदर मागणी सुरू होती आमची यादी. मग काय काय मागणे, थोडं तिडकं मागत नाही आम्ही. आमच्या मागण्यामध्ये देवाला देताना कुचके हळकून दे, खिडकी सुपारी आम्ही देवाला वाहतोय आणि मागायची भली मोठी लिस्ट आमची असते का नाही. फतेपूरकर इकडे कसं आहे, खरं आहे खोटं आहे? हा, कुठेही बघा तुम्ही, देवाच्या समोर जायच्या आधी कशासाठी चाललो हे निश्चित आहे. नाहीतर उगाच लोक पाणी घालायला जात नाही. एक लोटा जल सब समस्या का. आजकाल महादेवाला भर उन्हाळ्यात धडकी भरायला लागली, थडथड 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 उडायला लागले महादेव. आता बजरंग बली कोरडे झाले, महादेवजींचा नंबर लागला. त्या अवतारातले थांबून घेतले प्रत्यक्ष रुद्र, आता त्यांची बारी लागली. आणि काय आमची भक्ती आहे, ज्या वेळेला देवाकडे जातो. मला सांगायचंय, देवाच्या जवळ गेल्याच्या नंतर मागल तो साधक वर्ग वेगळा आहे. देवाकडे जायच्या आधी यादी तयार करून मग आम्ही जाऊ. लोटाभर पाणी आचं इतकं सहज आणि फुकट नाही घालायला आम्ही मोकळे. एक लोटा जल अर्पण करायचंय, त्याच्या अगोदर ठरलेले रोज एक तांब्याभर पाणी घालू, जेणेकरून परीक्षेत चांगले मार्क पडेल. म्हणजे तुमच्यासाठी तो असा बसलेला अभ्यास करून आणि तुम्ही बसा मोबाईलवर चॅटिंग करत. खरे नहीं मतलब एक लोटा जल सब समस्या का हल है, तो हमें काम करने की क्या जरूरत है. बस तांब्या भरूनच काय करायचं हो, मग चांगला हंडा भरूनही न्यायला काय हरकत नाही. आधीच आमची यादी तयार असते. मग कुणाला परीक्षेत पास होण्यासाठी आहे, कुणाच्या घरात पाळणा हलत नाही म्हणून महादेवाकडे चालले, कुणाच्या शेतीवाडीचा व्यवहार काही मार्गी लागणार म्हणून महादेवाकडे चालले. एक लोटा जल निघा. कुणाचं लग्नच जमत नाही, कुणाचे लेकरं आई बापाला विचारून लग्न करायची वाटच पाहत. इतकं पुढचं पाहू, कुणाची लेकरं अजिबात ऐकत नाही. कसला वेळ आहे कोणाचं. महादेवाला पाणी तर घालून पाहू, मागणी आधी आहे का नाही हे मला सांगायचं. म्हणजे बोलण्यातला भाव लक्षात घ्या. देवाकडे जाण्याच्या अगोदर आमची मागणी निश्चित आहे, तर जाऊ, नाही तर नाही. म्हणजे करार आहे भगवंतासोबत. काय हा करार आहे, इतकं पाणी घालू, तुम प्रसन्न झाला पाहिजे. नाही प्रसन्न झालं तर कशाचं काय दे म्हणतात बरेच जण. बस गेलो सिहोरला, एक एक काय दगलबाजी करून 2-2 रुद्राक्ष मिळवून पाहिले, पण काही गुण नाही आला. म्हणजे तो तुमच्या बांधावरचा गडीच आहे. तुमचं एक एक मणी कुठून का आणे ना, सिहोरून आणा नाही तर कुठून आणा. तेवढा घातला म्हणजे सगळं झालंय. दवाखाने वस पडतील महाराज. खरं बोललं की तुमच्याकडे तसंच आहे. आणि मी काय पाकिस्तानातून थोडी आले. विठाल मागण्याची यादी आमची अगोदरच आहे. तुकोबारायांनी अभ्यास केला आमच्या अंतःकरणाचा. वास्तविक पाहता जगद्गुरु तुकोबारायांना काही मागायची गरजच नाहीये. पूर्ण काम आपलं काम असणाऱ्या भगवान परमात्म्याच्या स्वरूपाची एकरूप झालेलं व्यक्तिमत्व सिद्ध महात्मा म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय आहे. महाराजांना काय मागायची गरज आहे. पण तुमच्या माझ्या अंतःकरणाचा, आमचं अंतःकरण कुठेही झुकायला लागलंय हो, कुठेही शरण जायला लागलं. त्याचा अभ्यास केला महाराजांनी आणि मग स्वतःवर घेऊन आम्हाला शिकवायला लागले मागणी कशी असली पाहिजे. आम्हीही मागतो आणि संतही मागायला लागले. आमच्या मागण्यामध्ये कोणाकडे गेल्यावर काय मागावं काही कळत नाही. इतकंच काय व्यवहारामध्ये कोणाकडे काही मागावं, किमान संतांकडे गेल्यानंतर. आणि ते संतही जर विभूती देत असतील, नारळ देत असतील, रुद्राक्ष देत असतील, त्याच्याने तुमचं भलं होईल म्हणत असतील, संसाराच्या नादी लावून देत असतील, ते संत कसले. ज्ञानोबा तुकोबांनी केलंय एवढे कुठाने. अहो साधा चमत्कार घडला सहज, त्या चमत्काराला समाज नमस्कार करायला लागले. तर ज्ञानोबरायांनी संजीवन समाधीचा निर्णय घेतला. नाही आवडले ज्ञानोबरायांना. सांगू आपल्याला सगळ्यांना, मराठमोळ्या संतांची भूमी असणाऱ्या महाराष्ट्रात जन्म मिळाला, भाग्यवान आहे आपण. महाराष्ट्रात जन्म घेऊनही जर ज्ञानोबा तुकोबांच्या वाङ्मयाचा अभ्यास न करता भलत्या कोणाच्याही पाठीमागे जर जात असो तर आपल्या इतका दरिद्री दुसरा कोणी नाही. श्रीमंत असा वारकरी संप्रदाय. त्या वारकरी संप्रदायाची जो कास धरील ही भगवी पताका ज्याच्या हातामध्ये आहे, ज्ञानोबा तुकोबा, निळोबा गौरवा काका, मुक्ताई जनाबाई बहिणाबाईंच्या वाङ्मयाचं जर अध्ययन केलं तर तुम्हाला याची देही याची डोळा बघू मुक्तीचा सोहळा ही अवस्था प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. नारदाच्या गादीवरून शब्द देते.
तेवढी तयारी आणि प्रामाणिकपणा असला पाहिजे आपल्या संप्रदायाची. कुणाच्याही मागे पळायला लागलो, एवढं विकार लक्ष. आणि चाललंय कशासाठी? महादेवासाठी महादेव का प्रपंचासाठी महादेव? आपल्याकडे कसं काय गोकर्धन फतेपूर, आपल्याकडे कसं काय महादेवासाठी? इथेच काय कुठेही पाहू द्या, आणि जर पाणी घातल्यावर महादेवच प्रगट झाले तर त्या देवाला भूत समजून पळतील लोक. अजून सांगू कशी भक्ती आहे वा. इतके इमानदारीने जातात, पहाटे पहाटे उठतात, तयारीला लागतात. का तिथं जाऊन नंबर लावायचा? मंदिरामध्ये गर्दी फार असते आजकाल, फार गर्दी असते, म्हणून तिथे नंबर लावायचा आहे. सूर्य माथ्यावर येतो, घरचा महादेव उपाशी तापाशी शेताला निघून जातो, ही त्या महादेवाकडेच. असंही घडतंय. आणि तितके जर समोरचीनं जागा नाही दिला तर ते तांब्या भरलेला आहे ना, त्या तांब्यानं पुढचीला धक्का देते, जागा देते का नाही? उरकणं किती वेळ चाललंय घरानं देवाकडे. तिथे वाद होईल का नाही? आणि जिथे वाद होईल तो परमार्थ नाही. आमच्याही फील्डमध्ये बऱ्याच ठिकाणी बऱ्याच जणांचे वाद पाहायला मिळतात. ते परमार्थातले पूर्वाश्रमीचे नामदेव आहे की जे कच्चं मडकं ठरले ना गोरोबा काकांकडून, ते वादामध्ये पडतात. अरे इथे संत विचाराचा आणि जीवाचा संवाद घडला पाहिजे, त्याचं नाव परमार्थ आहे. विठ्ठल व्यवहारातलं. संतांकडे गेल्याच्या नंतर तिथे जाऊ नये तुम्ही प्रपंचच मागावा का? नाही, संतांकडे गेल्याच्या नंतर सुद्धा त्या साधूंना, त्या संतांना, त्या श्रीगुरूंना विचारावं की हा भगवान परमात्मा माझ्यावर कधी कृपा करील, माझा कधी उद्धार होईल. कमी उद्धार पावेल, काय मागितलं पाहिजे? तिथे गेल्यानंतर प्रपंचातला विषय मांडू नये. मांडत असाल तर आपण तर दुर्दैवी आहोतच, पण प्रपंचाच्या नादी लावणारे ते बोंधू संत जगाची नाही स्वतःची फसवणूक करत. काय मागावं? संतांकडे गेल्यानंतर काय मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. ही मागणी असावी. पण आपला उद्धारच कशाने होईल हेही कळत नाही, आणि उद्धार झालाच पाहिजे याची तळमळ नाही. ही शोकांतिक आहे. आणि याच्या उलट आहे, जगद्गुरु तुकोबराय मागतच नाही. आणि जसेही महाराज वारीला समोर येतात, पंढरीरायाच्या समोर जगद्गुरु तुकोबराय आहे, त्यावेळेला देवानी आपण कर्जदार असल्यासारखी मान खाली घालावी. सावकार जर समोर आला तर कर्जदाराला जसं प्रश्न पडतोय, ज्याच्या काळजाचे ठोके वाढतात, सावकार समोर पाहिला देणं शक्य नाहीये. या व्याजाला आता चक्रवाढ व्याजात रूपांतर होऊ शकतं. त्यामुळे कर्जदार मान खाली घालतो, नाही तर रस्ता तरी वाकडा करत असतो. इथे देवाची ती अवस्था आहे. सावकार जगद्गुरु तुकोबराय आहे, कर्जदार भगवान परमात्मा. कशाचं कर्ज आहे? कशाचं ऋण आहे देवावर? केवळ भक्तीचं. भक्तीचा ऋण आहे. जसे तुकोबराय आले पुढे राऊळात प्रवेश करतात, देवाच्या समोर आहे, त्यावेळेला देवाच्या तोंडाकडे पाहतात. कुणाच्या?
2 हिरे, इकडे एक दिसता. नंबर घ्या बरं का यांचा आपला. मागण्याची आस पाहे मुखाकडे, काहीतरी मागा ना. तुको बरं आहे, काहीतरी मागा. अहो मागा, मागायचा हट्ट धरताय देव. तुको बरं आहे ना, म्हणतात मागा मागा मागा. त्यावेळेला जगद्गुरु तुकोबराय म्हणायला लागले, वा वा, आम्ही मनात आणू ते तुम्ही देणार, आमच्यावर काही विशेष उपकार थोडी ना करणार आहे का. त्याचं कारण आहे, आज जरी तुम्ही द्यायला लागले तरी तुमच्यावर आमचे वाड वडिलांचे देखील ऋण आहे, उपकार आहे. माझ्या वडिलांचे मिरासिगा देवा. अरे आम्ही काय आता वातावरण तयार झालं, माळ घातली, अशी वारकरी वाटलं काय देवा तुला. पिढ्या ना पिढ्या तुझी वारी करणारे आहो. नाहीतर जरा शिवजयंती समोर आली, सप्ताह सुरू झालेला आहे, वातावरण तयार झालं, झालं माळकरी, इलेक्शन आलं की दिली थांबून. असं वाटलं काय देवा तुला की नाही. वाडवडिलांची आतापर्यंतची जी भक्ती आहे त्याचं ऋण आहे. देशील तरी काही नवल नाहीये, फार काय विशेष ऋणातून तू मुक्त होशील असंही नाहीये. पण आमचा एक नियम आहे की आमच्याकडे मागणंच उचित ठरत नाही. हात पसरी जिने दी गजाते, हात पसरी जिने दी गजाते, हात पसरी जिने दी गजाते, जिने गजाते. काही मागणे आम्हा आजूची, तुका म्हणे तरी प्रमाण घे. देत जाऊ. त्यांना ज्या वेळेला मी काही प्रतिक्रिया देते ना, त्या कमेंट्स पास होत नाही. तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरीजिने धिक त्याचे. रिटर्न हरी बोल राम. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की आमच्याकडे नियम आहे की त्याचं जीवन, त्याचा धिक्कार आहे त्या जगण्याचा, की जिथे हात पसरले जाते. देव म्हटले अरे तुम्ही नाही मागत आहे तुकोबराय, आम्ही म्हणायला लागलो तुम्हाला की मागा मागा मागा. त्यावेळेला जगद्गुरु तुकोबराय सांगतात की आमच्या वडिलांची रीत इथं आहे ते प्रमाण. काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असो. वा 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 तुकोबराय, काय मोठ्या मोठ्या गोष्टी करायला लागलात हो का. काय झालं देवा. काही मागणे हे आम्हा अनुचित, आणि इकडे पाहिलं तर गाथ्यामध्ये मागणी पर प्रकरणाची प्रकरण तयार झाली. नेमकं काय ऐकावं. तुमचं बोलणं नेमकं खरं कोणतं. तुम्ही मागत नाही, मागणं हे आमच्यासाठी अनुचित आहे हे खरं, का मागणी पर प्रकरण एवढाली अभंग तुम्ही लिहिली हे खरं. तुकोबराय म्हणतात ए नीट आहे. आम्ही काय म्हणतो ते काही मागणे हे आम्हा अनुचित. अरे संता वाचून आणि देवा वाचून जेही काही मागणं असेल ते मागणं अनुचित. ते मागणं काही मध्ये जमा होतं. संताबद्दल आणि देवाबद्दल मागणं म्हणजे काय, काही मागणं झालं का. काही काय बोलतात देवा, काही कळालं का. नाही कळालं मग बरे. संताबद्दल आणि देवाबद्दल मागणं याला काय काही मागणं समजायला लागलात की काय देवा. आणि त्याच्या वाचून जे मागणे ते काहीही मागणे. काही मागणे हे आम्हा, काहीही मागणं अनुचित आहे, आणि काही म्हणजे फक्त संत आणि देवाबद्दलचं मागणं उचित आहे, ते अनुचित नाही. बर 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 मग हरकत नाही. इथपर्यंत तर तुम्ही आलात म्हणजे तुमच्या मनाची तयारी झाली की आपण देवाकडे मागू शकतो. अजिबात न मागणारे जगद्गुरु तुकोबराय आता निदान त्या विषयाला छेडायला तर लागले, आता निदान विषय हाताळायला लागले. मग जरी म्हणत असेल समिती स्थापन केली, अध्यादेश दिले वगैरे वगैरे XYZ, पण निदान हाताळायला तर आलंय लक्षात आपल्या. इतक्यावर देवानं समाधान मानावं का नाही. बाय बा
जगद्गुरु तुकोबाराय फक्त स्पर्श करतात त्या विषयाला, पण देव दिवसतायत. तुकोबाराय मागा ना हो, मागा ना. जगद्गुरु तुकोबाराय मागा ना हो, काहीतरी मागा ना. त्यावेळेला तुकोबाराय म्हणतात मागणार आहे, जरा धीर धरा देवा, धीर धरा. माझ्या मागण्याच्या काही अटी आहेत, तुम्ही काही समोर ठेवाल आणि ते आम्ही घेऊ, अजिबात नाही. मागा 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 म्हणणारे तुम्ही आहात. हट्ट तुमचा आहे, जिद्द तुमची आहे, आग्रह तुम्ही करायला लागला तर आम्ही आमच्या पद्धतीने मागणार आहोत. आमच्या काही नियम आणि अटी आहेत, सगळं तुमच्या पद्धतीने कसं काय चालणार? काही गोष्टी आमच्याही तुम्हाला मान्य करावं लागणार आहे. म्हटलं तुमच्याही काही अटी हो देवा. बरं मागून तर घ्या ना, दमदारा ना देवा, थांबा ना जरा. बर म्हणे मग काय अटी आहेत तुमच्या? देवा आमची अट तुम्हीच मान्य करू शकता, कारण तुम्ही देव आहात, सर्वज्ञ आहात, सर्वांतर्यामी आहात, सर्वत्र आहात. हे तुम्हाला शक्य आहे, हे तुमच्या हातात आहे. म्हणून तुमच्याशिवाय आणखी कोणाकडून नकोय आणि आणखी दुसरंही काही मागणं नकोय. पण नेमकं काय हवंय? पहिल्या चरणात अट सांगतात. मागणे ते तुझा प्रती आहे, मागणे ते तुझा प्रती आहे, तुझा प्रती आहे. जय हो. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी अट घातलेली. अट देवा तुम्ही माग 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 म्हणतायत, आग्रह करतायत ना, ठीक आहे. मग ऐका आमची अट आहे. काय अट आहे? मागणे ते एक किती किती गेले काय मागच्या? थोडा रिटर्न द्यावा दादा मला. तुमचं सिस्टम खूप छान आहे, बाकीची सगळी सेटिंग आहे, फक्त मला मोकळा आवाज द्या. रिटर्न मला आला पाहिजे. किती मागणं मागताय तुकोबाराय? मागणे ते एक, आणखी नाही मागणार म्हटली. पहिली अट एकच, अन्य नाही, फक्त एकच. जे मी मागायला लागलो तेवढंच द्यायचं देवा, दुसरं काही माझ्या पुढे ऑप्शन ठेवायचं नाही. मागणे ते एक ही पहिली अट. कोणाकडे? तुझं प्रती आहे. दुसरी अट कोणाकडे ही अट आहे? देवाकडे. म्हणजे देवा तुझ्या वाचून अन्य कुणाकडे नाही, अन्य कोणतीच नाही, अन्य कुणाकडे नाही. देशील तरी पाहे पांडुरंगा, अन्याय करून पण नकोय
न्यायपूर्ण अशी मागणी तुला पूर्ण करता येईल का बघ, तर माग मन, नाही तर भानगडीत पडू नको. किती रोखोक बोल नाही तुकोबरायांचं. मागणी येते एक, अन्य नाही, अन्याकडून नाही, अन्यायपूर्वक नाही. देशील तरी, शक्य का तुला बघ, देशील तरी पाहे. पाहे म्हणजे विचार करा. देवा विचार करा, तुम्हाला देणं होतं की नाही, शक्य आहे की नाही, इज इट पॉसिबल, हे शक्य आहे का, हे जमतंय का तुम्हाला, पहा. देवाला विचार करायला लावण्याचा अधिकार तुकोबरायांचा आहे. विठ्ठल या 3 अटी घातल्या, त्याचं कारण आहे दुसरी कोणतीच नाही. कारण दुसऱ्या कोणत्याही मागणीमध्ये भुलणारे आम्ही नाही, तुकोबराय म्हणतात, म्हणून अन्य नाही, एकच. बर तुकोबराय सांगायला लागले ना, एकच मागणी देव म्हणतात. मग मागा ना कोणती ती एक मागणी, कोणती मागा. ऐका ना, थांबा ना देवा, जरा धीर धरा ना. मला माहिती आहे ना घड्याळाकडे माझाही लक्ष ना देवा, थांबा ना जरा, नीट ऐकून घ्या, नियम समजून घ्या. काय इतकी लगबग करायला लागला. मागणे येते एक, कुणाकडे, देवा तुझ्याकडे, तुझं प्रती आहे, अन्याकडून नाही. तू म्हणशील मग अरे, जसं तुम्ही कथा भाग ऐकला असेल, रामकथा ऐकली ना आदरणीय हरिभक्त परायण अनर्थ महाराजांकडून, तर रामकथेतही तुम्ही ऐकलं असेल की ज्या वेळेला जनक राजाकडून गौ हत्येचं पाप घडलंय, ती गौ माता जिवंत करायची आहे करिता सांगावा धाडला राजा दशरथजीकडे. अयोध्येच्या सीमेवर ती गाय मरून पडलेली, मूर्छित पडलेली गाय जर मेलीच तर गौ हत्येचं पातक लागेल. हे पातक पुण्य गौ माता 33 कोटी देवतांचा अधिष्ठान, एवढा विचार फक्त आपल्या पवित्र शुद्ध उज्ज्वल विचाराच्या हिंदू धर्मातच होतो, अन्य नाही. अन्यत्र तर त्यांना गाय ही पुराणा, बैल काय आव, डुकर पुराण, आणि डुकर खाणारी कुठं माणसं असतील होय. असो ज्या वेळेला ती गौ माता मूर्छित पडलेली आहे, राजा जनकजींनी सांगावा धाडलेला आहे. अयोध्येच्या राजाचा, दशरथ राजाजींचा अधिकार फार मोठा आहे. राजा दशरथजी जर आले तर त्यांच्या हस्तस्पर्शानं, नेत्र कटाक्षानं देखील गौ माता उठून उभी राहू शकते, एवढा अधिकार आहे अयोध्या नरेश राजा दशरथजींचा. विनंती कुणाची, राजा जनकाची. आणि त्यावेळेला गौ माता मूर्छित पडली, इतकंच काम आहे ना. म्हणून तेव्हा दशरथ राजांनी हाका मारलेली, कुणाला, एक गाव साफ करणाऱ्या भंग्याला. आजचे सेवक आहे ते, त्या भंगी दादाला आवाज दिला, अरे ओ दादा सुनते हो जी अन्नदाता, क्या सेवा करू मैं आपकी. काय आदर आहे सेवकामध्ये आणि स्वामीमध्ये बघा. त्याला हाका मारल्या, त्यांनी काय सेवा करू हजर झाला. म्हटले काही नाही, अयोध्येच्या सीमेवर राजा जनकाकडून नजर चुकीनं गौ हत्या होत आहे, गौ माता मूर्छित पडलेली आहे, जा शरीर मायेचं जेल घे आणि ते त्याच्यावर शिंपडो ना, संकल्प कर, गौ माता उठून उभी राहील. आणि त्यावेळेला त्या भंग्याला पाठवलं. भंगी गेला आणि पुण्य राजा दशरथजींचं समर्पित केलंय की माझा राजा जर पवित्र आणि पुण्यशील असेल तर हे गौ माता तू उठून उभं राहशील, शरीर मैयाचं जल छिडकलं आणि गौ माता ताड कर उभी राही, तशी उभी राहा. काय विश्वास आहे स्वामीवर आणि केवढा अधिकार आहे राजा दशरथजींचा. जनक राजांनी विचार केला आणि मला सांगायचंय की केवळ त्यांच्या नगरीतला तो सेवक आला तर त्याच्या देखत त्यांनी संकल्प केला तर गौ माता उठून उभी राहिली. हे काम कोणाकडून होऊ शकलं, हे राजा दशरथजीकडून होऊ शकलं. भगवान परमात्म्याचे ते पिता आहे, त्यांच्या पुण्याच्या बळावर गौ माता उठून उभं राहिलेली, अधिकार आहे त्यांचा. इथे विषय आहे की देवा हे तुझ्याकडूनच पाहिजे, अन्याकडून नकोय. त्यावेळेला जनक राजांनी विचार केला, जेव्हा सीता स्वयंवर आहे, मा जानकीचं स्वयंवर होत आहे आणि त्या स्वयंवरासाठी अतिरथी महारथी सर्व राजाधिराजांना निमंत्रण दिलंय, मात्र अयोध्येमध्ये निमंत्रण पत्रिका पाठवलेली नाही का. त्याचं कारण आहे, जनक राजांना पूर्वीचा अनुभव आठवला. अरे माझ्या सुंदर सुकुमार लावण्यवती तेजपुंज असणाऱ्या दिव्य राजकुमारीचा स्वयंवर आहे
आणि राजा दशरथजीला जर निमंत्रण पत्रिका पाठवली तर राजा दशरथजी जर कारभारामध्ये व्यस्त असेल, अयोध्येचा कारभार पाहण्यात जर मग्न असेल, व्यग्र असतील, बिझी असतील, तर ते तेव्हाही म्हणतील भंग्याला एखाद्या पाठवून देतील, जा तो शिव धनुष्य त्याचा भंग करून जानकी घेऊन. असं अन्याकडून नकोय, अन्याकडून नकोय, तिच्याच लायक तोच हवा, अन्य नकोय. म्हणून पत्रिकाही पाठवली नाही. तसं अन्याकडून नकोय देवा, तुझं प्रती आहे, दुसरं कोणाकडे मागणं नाही, कोणावर भरोसा नाही. तर तुम्ही म्हणतात जा ब्रह्मा विष्णू महेश आदी करून इंद्र चंद्र स्वर्गातील देवता पाठवल, ते नाही जमत देवा, सगळ्या देवांचा बाप आहात तुम्ही, आणि आमचं मागणं तुमच्याकडे देवा, वारी तुमची करतो, दर्शन तुमचं घेतो आणि भावही तुमच्या चरणावर ठेवतो, म्हणून मागणं तुमच्याकडे. विठ्ठल मागणे ते एक तुझं प्रती आहे, तुझ्याचकडे आहे, आणि कोणाचं हिचकावू नकोय, पण आमची जी अपेक्षा आहे ती तुला पूर्ण करावीच लागणार आहे. हे हरी, तू माग म्हणून आग्रह करतोय ना, मग तुलाच पूर्ण करावं लागेल. करू शकतोस का जरा विचार करून पहा. देशील तरी पाहे पांडुरंगा, पहा विचार करून देऊ शकतोस की नाही. ललकारलं की नाही, विचाराला लावलंय देवाला. देव त्यावेळेला म्हणतात तुकोबराय पाया पडतो तुमच्या, आता तरी मागावं, आता भरपूर वेळ झालाय, आता कितीतरी तुम्ही असा आमचा जीव टांगणीला लावता, मागावं आता तरी मागा ना. नेमकी काय अट आहे ती पण मान्य करतोय मी. जेही तुमचं एकच मागणं आहे, अन्य तुम्हाला लागत नाही, तेही आम्हाला मान्य आहे. दुसऱ्याकडून नाही, मी स्वतःच देईल, तुम्ही मागा तर खरं. त्यावेळेला दुसऱ्या चरणात मागतात. या संताची सुरुवात करताय. माग 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 म्हणायला लागला. हे बघा देवा, आता धीर धरवत नव्हता ना, मागतोय ऐका. या संतांचे निरवी हेची मज देई, आणि तुझे काही न मागो देवा. हे हरी, द्यायचीच इच्छा आहे ना तुझी, देऊ शकतोयस का? मग फक्त मला या संतांकडे नेऊन घाल. संत चरणीचा दास मला कर, त्याच्या पलीकडे आणखी काही नको. का बरं संतांकडे निरवी म्हणत असे? निरवी म्हणजे काय? त्यांच्याकडे नेऊन घाल, किंवा त्यांच्या संगतीत राहू दे, किंवा संत भेट घडू दे, किंवा संत चरण सेवा होऊ दे, किंवा संत वचनाची सेवा मला घडू दे. त्याचं कारण आहे, तुकोबराय स्वतःला या अवस्थेमध्ये आता दाखवू पाहताय, जी तुमची माझी अवस्था. ऐका, आपल्या सगळ्यांचा कधी अर्जुन झाला आपल्याला कळालाच नाही. धर्म काय आणि अधर्म काय कित्येकदा आपण संभ्रमात पडतो, नाही लक्षात येत. नीती काय अनिती काय, योग्य काय अयोग्य काय, नाही निर्णय घेता येत. ज्या वेळेला बुद्धिमान असून देखील गावगाडा चालवू शकतो, घर चालवता येत नाही, त्यावेळेला आपला अर्जुन होतो, ध्यानात घ्या. त्या अर्जुनाला मार्गदर्शन करणारे भगवान श्रीकृष्ण परमात्मा. पुढे जावं का मागे यावं हे ज्या वेळेला कळत नाही तो पार्थ असतो. आपली अवस्था कित्येकदा अशी होते, नेमकं काय करावं.
महाराज मंडळी सांगतात तितक्या पुरतं परमार्थ फार बरा वाटतो, पण पुन्हा जरा लेकरांचा टाहो कानावर पडला की हे विसरतोय ते सुरू होते. अर्जुन होतोय आपला, काय करावं नेमकं सुचत नाही. तुकोबर आहे आपल्या त्या भूमिकेचे या ठिकाणी परिणत करतात. महाराज म्हणतात की ही प्रत्येकाच्या अंतःकरणाची अवस्था आहे. पुढे जावं की मागे फिरून पाहावं, दोन्हीकडे पाहिलं तर पुढे आड मागे विहीर अशी गत व्हायला लागली. कशी जीवाची हेटाळणी होती बघा, वरवंट्यासारखं जीवन झालंय. महाराज म्हणतात हरी चालता वाट पुढे भय वाटते चित्ती, वाट पुढे भय वाटते चित्ती, बहुत जन गेले नाही आले मागोती, बहुत जन गेले नाही आले मागोती, देखो काय झाले कातरी ऐकती, चालता वाट पुढे भय वाटते चित्ती. का भीती वाटायला लागली? तुकोबराने त्याचा खुलासा केलाय पुढे. बहुत जन गेले नाही आले मागोती, इतके जण गेले. त्याच मार्गाने जर आम्ही चालायला लागलो तर मग मात्र फजिती होईल. आजा गेला, पंजा गेला, बाप मसनात गेला, एखादा नातू बंधू तोही ताईचा झाला, अरे तोही ताईचा झाला. बहुत जन गेले नाही आले मागोती, न देखो काय झाले कान तरी ऐकती. अवस्था सांगितली अंतकरणाची. बैसलो संधी भागी तुझं धरोनी चित्ती. असं मला कळायला गणा देवा की नेमकं काय करावं, पुढे जावं की मागे जावं. मग काय कर आता माझी करी चिंता, दान देई भगवंता, पाठी पोटी नाही कोणी, निरवी सज्जन संता. या संतांची निरवी सज्जन संता. इथे प्रश्न आहे, शंका आली पाहिजे की पाठीपोटी नाही कोणी म्हणायला लागले जगद्गुरु तुकोबाराय खरंय का हे? तुकोबारायांचं जीवन चरित्र पाहिलं तर सगळे गाणं कोण सगळे आहे ना तुकोबारायला. कसं काय पाठीपोटी कोणी नाही म्हणतात? तुकोबाराय म्हणतात जे आपल्या कामाला येईल ते आपले, आपल्या कामाला नाही येत ते काय आपले? आपल्या कामाला येतात या धर्तीवर फक्त आणि फक्त संत आणि संतच. त्याच्या पलीकडे ज्यांना तुम्ही माझे 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 म्हणायला लागलात ना, ज्या वेळेला तुमच्याकडचं मध संपला माशा गेले. इथे सगळे सुख के सब साथ दुख में न मेरे राम तेरा नाम एक साथ जरी फिल्मी गीत असलं तरी अर्थ आमच्या जीवनाचा मार्ग दाखवणार आहे की नाही? ना कुछ तेरा ना कुछ मेरा, ये जग जोगी वाला फेरा, राजा हो या रंग सभी का अंत एक सा होई, सुख के सब साथी दुख में ना होई. म्हणून निरवी सज्जन म्हणून संतांकडे नेऊन घाल. या त्यांच्या आम्ही नादी लागलो ना तेव्हा तिथं नादी लावायची गरजच नाही. अनादी कालापासून तेच संस्कार पडले. म्हणून इथे आम्ही देहतादात्म्य केलं आणि देह संबंधी असणाऱ्यांच्या बाबतीत महत्व ठेवलंय. त्याच्यामुळे रडायची पाळी यायला लागली. आम्ही अभ्यासच नाही केला की हे सगळेजण सब पैसे के हे भाई, आराम के है सब संग साथी, जब वक्त पड़ा तब कोई नहीं, मतलब के है लोग सभी, दुनिया में किसी का कोई नहीं, जब टिकट मिला है जाने का, डेरा किया स्मशानों में, वहाँ जलाने वाले लाखों है, लेकिन चलने वाला कोई नहीं. पण हे कळतं कधी? आज इथं सांगून लवकर लक्षात येत नाही. हे कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाच्या वेळी. कोविड मध्ये नाही का कळालं? चांगलं लॉकडाऊन मध्ये कळालं ना. अरे राखी सुद्धा आणायला गेले नाही माणसं.
राख आणायला सुद्धा नाही सोबत गेले नाहीच नाही तरी पण आम्ही सावध होऊ नये मग कुणाकडे गेलं पाहिजे निरवी सज्जन संत म्हणून तुकोबराय मागणी करतात या संतांची निरवी हेची मज देई सकारात्मक बोलणे जोर देऊन मागणी आहे याच्याशिवाय अन्य नाही हेची मज देई फक्त आणि फक्त सत्संग हवाय आम्हाला का तर जिथे खऱ्यानं जागा केला जातो तो फक्त सत्संग आहे लक्षात येते अन्यत्र नादी लावून दिल्या जातं जाग होऊ तर अजून पडळ ओढल्या जाईल अशी स्थिती आहे माहिती म्हणून सत्संग जगाच्या पाठीवर एकमेव दिशादर्शक म्हणून संतांची संगती मागत आहे संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी 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 अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी अच्छी बनेगी तेरी बिगड़ी तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाग रे तेरी अच्छी संतांच्या संगतीत गेल्यावर जर पिण्याचा नाद लागला तर ज्याच्या संगतीत गेलो तो संत नाही रॉंग नंबर लागला समजायचं लक्षात आलंय का काही गेल्यात काय संतांच्या संगतीत गेल्याच्या नंतर 90ची सवय लागेल का ते गोवा मावा विमल काहीतरी आहे ना आणखी हा तुला कसं माहित रे राजा वा रे वा उज्ज्वल भारतातलं उदाहरण धन्यवाद आणि जयंती आज राजांची म्हणजे 12च्या नंतर त्याची चुकी नाही ही त्याची चुकी नाही कारण त्याला ती पुढी कधी माहीत झाली घरातले वडील नाही तर चुलता नाही तर आजोबा नाही तर शेजारी गल्लीतले नाही तर शाळेतले मास्तर काही कमी नाही पाठ होते ना आणायला उगाच त्याला माहित झालं का तो काय कमवायला जातो का 4-2 रुपये त्याच्या जवळ कसे येते तो दुकानात जाईन आणायला खरंय खोटंय तो एकटाच नाही असे खूप उदाहरणं सापडते बा विश्वास कोणावर ठेवायचा कुठं नेऊन ठेवायला लागलोय आपला भारत आज तर ललकारी सुरू होती अख्खा हिंदुस्थान भगवामय होत चाललाय आणि असं जर ऐकलं तर अंतकरणात जरा छेद पोहोचल्यासारखं होतं नाही का संत संगती फार महत्वाची का संतांच्या संगतीत गेला तर बहिर्मुख झालेला जीव देखील सन्मार्गाला लागेल सांगू तुम्हाला अरे ज्या वेळेला पाणिनी घाबरत होते व्याकरणाला नाही म्हटलं हे व्याकरण विकरण आपल्या लक्षात नाही बसू शकत हे इतकं अवघड अजिबात नाही हे आपल्याच्यानं शक्यच नाही संस्कृत तर नाहीच नाही आणि ते जसेही पळून गेले गुरुकुलातून शेजारच्या गावात गेले त्या गावामध्ये विहिरीतून पाणी शेंदणाऱ्या काही महिला मंडळ होत्या त्या बारीला लागलेल्या आपल्या आपल्या पद्धतीनं पाणी भरून घ्यायच्या पण त्या बकेटीनं पाणी काढलेलं शेंदून काढले पाणी बाहेर आडातून विहिरीतून ते पाणी ज्या घागरीत ओतायचं ती घागर ठेवायची एकच जागा होती खडकावर ती घागर ठेवल्या जायची एकीची झाली का दुसरीची झाली का तिसरीची अशी प्रतिदिन प्रतिपल त्या खडकावर घागर ठेवल्या जायची तर निबर गट आणि निगर गट असणारा तो पाषाण तो खडक सारखी मऊ घागर ठेवून 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 त्याला गोल आकार तयार होतो आणि ते निहारलं त्याचं निरीक्षण केलं पाणिनींनी अरे तो दगड त्याला आकार येऊ शकतो मी तर माणूस आहे अभ्यास केला तर मी का तयार नाही होऊ शकणार पण ही दिशा कळेल कुठं ही पारावर बसलेल्या त्या मित्रांच्या सोबत नाही तिथे सैराट होतील मोकाट होऊ शकतील
त्यांचं कधी आरची आणि परशा होऊन कधी वाटोळ होईल सांगता येत नाही, पण संत संगतीत आला ना, नाही दिसला महाराज झालेला तरी देखील निदान त्याचा परशा आणि आरची तरी होणार नाही याची निश्चित गॅरंटी. फार महत्वाचं नाही बाबा संतांची संगत. चांगल्या चांगल्या कुटुंबातली खानदानी कुलातली लेकरं वायाला जाताना दिसतात ते मायबाप नुसते नावाला जिवंत आहे, जिथे असून मेल्यासारखी जगायला लागली तो पोरांकडे पाहिलं तर यांच्यासाठी का रात्रंदिवस आटापिटा केला होता. चुकी आपली झाली, बालपणात सत्संगाचे बाळकडू आपण दिले नाही. ज्यांची जयंती करायला निघालोय, ज्यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं हा भव्य आणि दिव्य असणारा खंडरगान सप्ताह आयोजित करतोय, त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य इतक्या सहज नाही मिळवलं. पदावर बसले, निवडून आले आणि उत्तराधिकारी झाले किंवा सिंहासनाधीश्वर झाले असं नाहीये. त्याच्यासाठी तो पिंड तयार होत असतानाच आधी साकडं, आधी मागणं माय भवानीला, मग मिळालेला प्रसाद आणि बाळकडू रामायण महाभारताचे तेव्हाच राजे तयार झाले. आज अनेक माणसं या देशामध्ये होऊन गेले का त्यांचा जन्मोत्सव होत नाही. त्यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं घराघरात आणि गावागावात का भगवी पताका लहरत नाही. केवळ छत्रपतींच्याच बाबतीत असं का होतं, त्याचं कारण आहे बालपणापासून मासाहेब जिजाऊंनी दिलेले संस्कार आज चंद्र सूर्य असेपर्यंत कीर्तिमान असणारा राजा घडवू शकले. आणि हाच रयतेसाठी तेजपुंज असणारा सूर्य मिळवण्यासाठी मागणं मागितलं मासाहेब जिजाऊंनी देखील. माझ्या महाराष्ट्राच्या मातीवर हिंदुस्थानच्या या भगव्या समोर आया बहिणींची आबरूची लक्तर वेशीला टांगलेली दिसायला लागली. नाही देखवत आहे तो अन्याय, नाही सहन होतो अत्याचार. मासाहेब जिजाऊंना रात्र रात्र झोप येत नाही, विचार करतायत की कसं या रयतेचं दुःख मी दूर करू शकतो. आणि त्यावेळेला एकच पर्याय सापडला, आई आदिशक्ती माय भवानी जगदंबा. आणि जगदंबेच्या दारामध्ये गेल्या आणि मासाहेब राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेबांनी साकडे घातले. हे मैया, हे माय भवानी, माझ्या प्रपंचासाठी नाही का मागत मी, तुला नाही का दिसत या तुझ्या लेकी बाळींची आबरू लुटल्या जाते, केवढा अन्याय अत्याचार होतोय, दिन दुबळ्यांवर एवढा अन्याय व्हायला लागला नाही का, तुला दिसत नाही. मी जे मागायला लागले ना, माझ्या पोटी एक तेजपुंज, लाखो सूर्यांचा बसणार तेजस्वी बाळ तू घाल पोटी, एवढी अपेक्षा आहे माझ्या रयतेच्या सुखासाठी. आणि त्यावेळेला मागणं मागते महासाहेब जिजाऊ, हरी आई भवानी तुझ्या कृपेने तारीची भक्ताला, आगाध महिमा तुझा माऊली वारी संकटाला, आई कृपा करी माझ्या बरी जागवी तो रात सारी, आई कृपा करी माझ्या बरी जागवी तो रात सारी, आई आणि जगदंबा माय भवानीकडे मागणं मागतात. हे आई, आज जे मागायला लागले ना, या रयतेसाठी तेजस्वी बाळ मागून घेते, माझ्या प्रपंचासाठी नाही. आणि पाहता काय माय बाप, बघता 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 हीच 19 फेब्रुवारी उगवलेली आणि 1630 मध्ये या ठिकाणी माय बाप शिवनेरी किल्ल्यावर राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंच्या पोटी तो तेजस्वी सूर्य जन्माला आलाय. शिवनेरीवर शिव जन्मला, शिवनेरीवर शिव जन्मला, राजांचा अधिपती सर्व राजांचा अधिपती, दैवत छत्रपती आमचं दैवत छत्र
जाऊया आणि तो दिव्य लाल जन्माला आला, दुश्मनाचा काळ जन्माला आला, वैऱ्यांचा कर्तन काळ, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. उद्या उत्सवाला आनंद झाला. प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर गजपती भूपती अश्वपती श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवाजी महाराज की जय. दैवत छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. गौ माता की जय. भारत माता की जय. हिंदू राष्ट्र की जय हो. मागणं मागितलं मासाहेबांनी, मागणं मागितलं तुकोबरायांनी, आपणही मागतो पण जरा ट्रॅक चेंज करून मागा, कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. आता एक मुद्दा सांगून जाईल. जगद्गुरु तुकोबरायांनी संतांची संगत मागितली. या संतांची निर्वी हे चिमचरी तुम्ही का आम्हाला राजे सांगितले मध्येच, त्याचं कारण सांगते ऐका. ज्यांचा अभंग मागणी शिकवणार आहे त्या जगद्गुरु तुकोबरायांचा ऐकणारा आमचा राजा आहे. जगद्गुरु तुकोबरायांचा ऐकणार आहे. तुकोबरायांच्या समोर ज्या वेळेला नजराणा घेऊन गेले, काय उत्तर आहे माझ्या महाराजांचं, तुकोबरायांचं. महाराज म्हणतात की राजे तुम्हाला वाटतंय ना आम्ही सुखी व्हावं, पण तुमच्या मनात जर असेल की आम्ही प्रसन्न व्हावं, संतांनी कृपा करून आपल्याला आशीर्वाद द्यावा, असं जर वाटत असेल ना तर आम्ही त्याने सुखी म्हणा. विठ्ठल विठ्ठल मुखी आम्ही त्याने सुखी हो. ये रे तुमच्या वित्त धन आम्हा ते मृतके समान. पुढे फार महत्वाचा संदेश देतात आणि जो छत्रपती ऐकतात बर का. आणि जोपर्यंत जगद्गुरु तुकोबरायांचं छत्रपतींनी काय ऐकलं हे आजच्या मावळ्यांना कळणार नाही, तोपर्यंत मावळा कीर्तनात मांडी घालून बसणार नाही बघा. म्हणून हे कीर्तन होणं आवश्यक आहे, अत्यंत महत्वाचे. येतंय लक्षात. काय झालं रे राजा, मांडी मोडली काय का भूल पडली. विठाल विठाल जगद्गुरु तुकोबरायांनी फार सुंदर संदेश दिला. पुढे कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. गळ्यात काय घाला राजे, तुळशीची माळ आणि एकादशीचं व्रत करा. मग एखादा असा आडमुठ उभा राहतो तो खरा मावळा नसतो बर का. खरा मावळा तुकोबरायांच्या वाणीवर आक्षेप घेत नसतो. तो म्हणेल आम्ही काम धंदे सोडून हेच तुमच्या टाळ कुटत बसायचं. हे तर आपलं या वजनी लोकांचा धंदाचे म्हणते. तर मी विनोदानं सांगत असते की आम्ही जाहीर तुमचं स्वागत करतो या आमच्या धंद्यात. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. पण हे कोणाला पडतंय, त्याच्यासाठी नियम पाळावे लागतात, त्याच्यासाठी चाकोरीबद्ध जीवन जगावं लागतं, त्याच्यासाठी कसंही मोकाट फिरून नाही ना जमत. काही खाणार, कोण्याही पंक्तीचे पठाण होणार, पुन्हा इकडे वारकरी हो पाहणार, हे नाही चालणार. येते लक्षात, ते नाही जमणार. कंठी मिरवा तुळशी. आजच्या सगळ्या मावळ्यांकडून एक अपेक्षा आहे. गाव आपला भगवा झालाय. उद्याची सकाळ, उद्याची दुपार, उद्याची रात्र छत्रपतीमय आहे. आणि आजपासून नाही गेल्या 3-4 दिवसापासून आम्ही शिवजयंतीच्याच कीर्तन करायला लागलो. काही जण 8-8 दिवसापासून जन्मोत्सव जल्लोष सोहळा साजरा करताय. छत्रपतींचा विचार घेऊन चाललात ना तुम्ही. बरेच जण चंद्राची कोर लावतायत, चांगली गोष्ट आहे. राजांसारखं राहावं वाटतं ना, चांगली गोष्ट आहे. राजांसारखा हुलिया बनवावं वाटतोय ना, राजांसारखा चेहरा, राजांसारखं राहणं, राजांसारखी दाढी ठेवावं वाटते ना, काही हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. हे सगळं करा तुम्ही राजांसारखं.
फक्त एका गोष्टीची विनंती करते, जसं राजांसारखं तुम्ही चंद्राची कोर लावतात, जशी राजांसारखी तुम्ही दाढी वाढवतात, तसं राजांसारखी नजर परावी या माऊली माते समान जर तुम्ही मानाल ना तर तुम्ही जिंकलाच गड्यांनी. स्त्रीला जर आई समान मानायला शिकलात तर राजे तुम्हाला कळाले, तर छत्रपती तुम्हाला कळाले. आणि मी म्हणेल जर असा प्रत्येक मावळा जर तयार झाला तर पेपरच्या बातम्या बंद होऊन जातील की कुठे अन्याय अत्याचार होतो म्हणून ती न्यूजच कानावर येणार नाही. का घडतंय हे सगळं? आम्ही फक्त घोषणा देतो. राजे आमच्या हृदयात असणं अपेक्षित आहे. राजांचे विचार आमच्या डोक्यात असले पाहिजे. राजांचे फोटो डोक्यावर घेऊन जमणार नाही, राजांच्या प्रतिमा आम्हाला डोक्यावर घेऊन जमणार नाही. राजांचे विचार आम्हाला डोक्यात घ्यावा लागेल, तेव्हा शिवजयंती साजरी होती. आणि हे ऐकलंय महाराजांनी, छत्रपतींनी ऐकलंय जगद्गुरु तुकोबरायांचं की आम्ही त्याच्यानं सुखी होणार आहे. तुम्ही गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला आणि एकादशी व्रत करा. आम्ही म्हणणार नाही राजे तुम्हाला तुमच्या हातामध्ये टाळ घेऊन पूजन करा. नाही, शत्रूवर ज्या वेळेला तुम्ही चाल करून जाल, हिंदू रयतेच्या रक्षणासाठी ज्या वेळेला तुम्ही आगेकूच करणार आहात, त्यावेळेला तुमच्या हातातली ढाल आणि शमशेर आम्ही समजू तेच टाळ, आणि तुमचं कर्म आणि कर्तव्य जबाबदारी ज्या ठिकाणी तुम्ही निभावता आम्ही समजू तेच तुमचं भजन आहे. स्वतंत्र भजनाची गरज नाही. किती सुंदर विचार राजाने स्वीकारलाय महाराजांचा. गळ्यामध्ये तुळशीची माळ घालून जर आपण उद्याची मिरवणूक काढली ना तर राजे तुम्हाला आशीर्वाद देतील, सगळ्या मावळ्यांना आशीर्वाद देतील. ज्या वेळेला आमचे सगळे मावळे माळकरी होतील ना, सगळ्यात जास्त आनंद आमच्या सगळ्या माय मावळ्यांना होईल की आमचा राजा इतकं तोंड भरून सांगते, ती किती बेवडा जरी असलं ना तरी म्हणती माझा दादा तसा नव्हता हो, पण संगतीनं बिघडला, संगतीनं बिघडला, दोस्तांमुळं बिघडला. म्हणजे तिचा इतका विश्वास आहे की नाही, मी नाही त्याला कधी वाममार्ग दाखवला, पण मित्रांच्या संगतीत गेला. मग मित्र कसे असले पाहिजे इतकं पण कळालं पाहिजे की नाही कळावं का? तानाजी मालुसरेंसारखे की आधी लग्न कोंढाण्याचं मग रायबाचं, एवढा त्याग बलिदान मित्रासाठी करणारा. आणि आजकालचे मित्र मायबापापासून पोरग इकडेच परस्पर आम्ही आहे ना तुझ्या लग्नाला पळ, इतक्या बिलिंदर आवलादी ज्याला मित्र म्हणत असते. वय माय बाप काय तुम्ही राजांची जयंती करणार आहे, आज संकल्प केला पाहिजे. उद्या माझ्या छत्रपतींची शिवजयंती आहे, जन्मोत्सव आम्हाला साजरा करायचा आहे. तर कदाचित या क्षणाला जर राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ आमच्या समोर उभ्या राहिल्या आणि छत्रपती सिंहासनावर बसलेले आणि आमच्याकडे जर पाहू लागले तर आमच्या तोंडात असणार तर मावा गोवा कोणती रे ती राजनिवास का कोणती निवास म्हणला ते विमल काय ती तोंडात टाकलेली असेल, त्या पिचकाऱ्या मारणं, ते गजाळ तोंड आणि तो भयंकर असला वास तो पाहून राजांना वाटण यांच्यासाठी मी स्वराज्य निर्माण केलं, यांच्यासाठी मी प्राणाचे बलिदान केले का, दिले का, असा पश्चाताप नाही झाला पाहिजे. राजे खुश झाले पाहिजे तुमच्याकडे पाहून. म्हणून करा संकल्प, उद्या आम्ही कोणीही दारू पिऊन जयंती साजरी नाही करणार, दारू वाचून आम्ही सगळेजण जयंती साजरी करू. करा संकल्प. नाही आमच्या मिरवणुकीमध्ये कुठेही अश्लील तमाशा दिसणार नाही. राजांची जयंती साजरी करत असताना मांस भक्षणाची पार्टी नाही होणार, मदिरा पान नाही होणार. जर संकल्प केला तसं जर आचरण केलं ना माय बाप, अहो अख्ख्या विश्वानं वाखाणावं, कौतुक करावं असा आपला भारत शोभेल. विठ्ठल म्हणून याच्यासाठी पहिले संगत संतांची असणं अपेक्षित आहे. संतांच्या संगतीत गेल्यावर हाडकाकडे लक्ष जात नाही. आमच्याकडे संभाजीनगरला रस्त्यात जर हाडकं पडलेली असले ना तर त्या हाडकाकडे कुत्र्याचं लक्ष जातं. तुमच्याकडे कसं आहे? नाही, हाडकाकडे लक्ष कोणाचं आहे तुमच्याकडे? पाठीमागचे मावळे बोला बरं, कोणाचं? आमच्याकडे कुत्र्याचं लक्ष जातं बाबा. तुमच्याकडे हा कोणाचं? मोकळ्या मनाने म्हणा ना, कुत्रे तुमचे काय भाऊबंद एकटे? एवढं काय अवघड? ते काही एफ आय आर नोंदणार आहे का तुमच्यावर? आणि त्यांनी नोंदायला पाहिजे. अरे आम्ही आमच्या पंक्तीतले खातो, तुमच्या आणि दोन पंक्तीला बसत नाही. ते बिचारे जात नाही पोलीस स्टेशनला आपल्या विरोधात, म्हणून आभार माना. कोणाचे? धन्यवाद. हाडकावर लक्ष कोणाचं?
कुत्र्याचं म्हणजे ज्याचं लक्ष हाडकावर ते कोण? That's it. विठाल 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 म्हणून कुत्र्यांना शिवजन्मोत्सव साजरा करण्याचा अधिकार नाही. माणसाने साजरा करावा. त्यातल्या त्यात मराठमोळ्या मावळ्यानं ज्याचं रक्त खरोखर या भगव्यासाठी सळसळतंय ना, त्याचा अधिकार आहे छत्रपतींची जयंती साजरी करायची. आणि आपण काय वाईट नाही, माणसासारखी माणसं आहेत. अधिकार आपलाच आहे. आपला अधिकार का सोडायचा? सगळ्यांनी तयारीत, तितक्याच जल्लोषात आणि तितक्याच कटिबद्ध नियम पाळून आपण ती जयंती साजरी करायची. आपण नाही करणार तर कोण करेल? पुढे जाऊन सांगू, अरे आपण शिवजयंती साजरी करतो, काही नवल नाही, उपकार नाही राजांवर. तो आपला धर्म आहे. शिवजन्मोत्सव साजरा करणं आपलं कर्तव्यच आहे. केलीच पाहिजे. कारण राजांनी शिकवलं. कल्याणच्या सुभेदाराची सून ज्या वेळेला समोर आली, नाही नजरवर करून पाहिलं, उलट सख्या बहिणीची बोळवण काय करेल अशी सुंदर बोळवण करून पाठवणी केली. या विचाराचा आमचा राजा तेव्हाच सिंहासनाधीश्वर. आणि पुढे जाऊन सांगू का, नुसतं फतेपूर्ण त्यांना वंदन करावं काही विशेष नाहीये. भोकरदननी, जालन्याने, छत्रपती संभाजीनगरने, महाराष्ट्राने त्यांना वंदन करावं काही विशेष नाहीये. फार मोठी कीर्ती नाहीये ती. हिंदुस्थाननी वंदन करावं काही विशेष कीर्ती नाहीये ती. त्याचं वर्णन ऐका तुम्ही. प्रतिपश्चंद्र लेखेव वर्धिष्णू विश्ववंदिता. कोण वंदिता? विश्ववंदिता. विश्वाने ज्याचा वंदन करावं, विश्वाने ज्याला वंदन करावं, तो राजा शिव छत्रपती आहे. विठ्ठल मुद्राही कधी वाचली ना तर मुद्रा झुकेल राजांच्या पुढे. ध्यानात घ्या, लक्षात घ्या. असो असे राजे या धरतीला मिळावे, या रयतेसाठी मिळावे म्हणून मागणं मागणारे मासाहेब जिजाऊ, मागणं मागणारे जगद्गुरु तुकोबाराय. आणि मागण्यात फक्त देव आणि संतचे. या संतासी निर्वी हे मजा देई आणि का तुझे काही न मागो देवा. आणि संतांकडे गेल्यानंतर झिंगाट गाणे होईल का भजन होईल? पाठीमागच्या महिला गेल्यात का? काय होईल? भजन होईल, भजन. आणि मग ते भजन कसं होईल? आता संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण करू तसं होईल. म्हणून गायक वादक सोडून सर्व श्रोते सज्जन आपापले दोन हात वर घेताय. पंढरपूरच्या राजाचं भजन करायचंय. आईसाहेब रखुमाईच्या नावासहित गजर करायचंय. इमानदारीनं सर्वांनी हात वर घ्यायचे. असे गळेल सारखे नका करू. असे नाही करायचे. पाक राहण्याला नाही चालले. घ्या हात वर, सरळ स्ट्रेट आउट ऑफ मंडप 17 नंबर फॉर्म. घ्या हात वर, सरळ सरळ. हे माय मावले असं नका दाखव. मी का सोन्या गांधी नाही. असे पंजे दाखवू नका मला. सरळ. मी कोण्या पक्षाची नाही. माझा प्युअर पक्ष, सरकारी पक्ष. सरळ सरळ हात वर घ्यायचे. मधल्या महिला रिकामी जागा भरा. तुमच्या हातवारी करा. घ्या हात स्ट्रेट. राहू द्या काकड्या. असं काही नाही. तुम्ही थांबाल पण माझी कॅपॅसिटी संपते. आता सकाळ दुपार संध्याकाळ तेच चालू आहे. अर्ध्या मिनिटात भजन करायचं. सविजन तयार? चलो पंढरपूर. चंद्रभागे स्नान करायचंय. पुंडलिक रायाचं दर्शन घ्यायचं. दर्शन बारीला लागायचं. पुढे सरकत आलं. गरुड खांबाच्या जवळ आलिंगन दिलं. आत प्रवेश करायला लागलो. वेदाला वंदन केलं. जगद्गुरु तुकोबारांच्या चरणाला वंदन केलंय. गाभारात प्रवेश करताना दिव्य मंत्र पाहिला. ओम षडगुण ऐश्वर्य संपन्न रमाकांत अहो भाग्यवंत श्री विठ्ठल पांडुरंग परमात्म्याचा दिव्य मंत्र उच्चारला आणि गाभारात प्रवेश केला. राजा सुकुमार मदनाचा पुतळा ज्या विटेवर उभा आहे ती सुंदर बीट पाहिली. त्यावरची समचरण पाहिले. पिवळा पितांबर आहे. हात कमरेवर ठेवलेले. तुळशीची माळा गळ्यामध्ये आहे. मकराकार कुंडल घातलेली. गोपीचंदन तिलक धारण केलेला. मस्तकावर शिवशंकराला घेतले. त्या चरणावर लक्ष गेलं. अंतकरणातून एकच हो फुटला. विठोबा Hare
बहुत बढ़िया, खूप सुंदर. तुळजापूरचं दर्शन का पंढरपूरचं? कुठलं झालंय? पंढरपूरचं. वा छान. भजन पण कसं छान झालं, मस्त भजन केलंय. घ्या हात खाली. ना सांगता करी हात खाली, इतक्या वेळ तर बोलू नाही, लवकर न करी हातवरी. मला लागतं नाही का सगळ्या. घ्या हातवर, घ्या हातवर. आता राहू दे, मी पहिलं सांगते. पहिलं सांग. अशी तर गंमत आहे आपली. आणि पुन्हा म्हणतो एवढे वर्ष सप्ताह केले बाबा, काही बदल होत घडीत होईना. इथले तर या जागेवर असो. फार सुंदर असं नियोजन आहे. तुकोबरायांचा मागणीचा अभंग आहे. आपल्याला मागायला शिकवतात. भलतं काही मागण्यापेक्षा संतांच्या संगती मागावी. संतांकडे गेल्यानंतर देवाबद्दलचं मागणं असावं. देवाच्या जवळ गेल्यावर संतांची भेट कशी होईल हे मागावं. याच्या पलीकडे मागण्यासारखं काहीच नाही. त्याच्या पुढे जाऊन सांगू काहीच नाही मागावं. देव भरभरून दिल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. पुरे म्हटले जगद्गुरु तुकोबराय म्हटले देवा आता 11:15 होत आले बरं का. 11:10 झाले. बस झालं म्हटले. तुम्ही मागा मागा म्हणत होते म्हणून मागायला लागलो. एवढी विनंती आता मान्य केली पाहिजे. आणि हे देण्यात कंजूसी करू नको गड्या. तू उदार झाला पाहिजे. इतकंच कर की मला संतांच्या जवळ नेऊन ठेवा. बघा यथावकाश माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे आपल्या सर्वांच्या समक्ष तुकोबरायांच्या वाणीला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. उद्याच्या शिवजन्मोत्सवाच्या सर्वांना भगव्या शुभेच्छा देत चालेल सेवा ज्ञानोबा तुकोबांच्या, बजरंग बलींच्या, भगवान श्री ज्ञानोबरायांच्या, मुक्ताईंच्या, बहिणाबाई महाराजांच्या, आऊसाहेब जिजाऊंच्या, छत्रपतींच्या चरणावर समर्पित करत ना तरी बालक गोबडा बोली किंवा कुठं विचुका पावली ते चोच करून मावली रिजेजेवी या न्यायाप्रमाणे चुकलंच असेल तर क्षमा कराल अशी अपेक्षा व्यक्त करत सर्व उपस्थितांचे आभार मानत सेवा सच्चिदानंदमय परमात्म्याच्या चरणावर समर्पित करत वाणीला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली
हो देवता संतन की जय।